रस्त्याच्या आणि पारेषणच्या वीज प्रकल्पाच्या बाधित शेतकऱ्यांच्या सभेच्या निमित्ताने त्या ठिकाणी उपस्थित सगळे होते बँकर चंद्रकांत बँकर यशवंत भाऊ जयराम भोई रवींद्र केंद्रे संजय खरे विशाल गोड दीपक जोशी उत्तम शर्मा कुमार कांबळे दिनेश जाधव गणेश पाटील कल्याण लोकांड मार्केटचे सर्व बाधित शेतकरी उपस्थित बंधू भगिनी आणि पत्रकार सगळ्याच गोष्टींची माहिती वसंत गायकवाड यांनी दिली आणि मला वाटतं 20 दिवसापूर्वी मी खूप जात होतो जेव्हा आपण सगळ्या शेतकऱ्यांनी थांबवलं त्यावेळेलाही आपण सगळ्यांनी मला तुमच्या अडचणींची माहिती दिली. नंतर गोष्टी मी फक्त आपल्यासमोर ठेवली. फार जास्त लांब लवकर भाषण काही करणार नाही. परंतु परवा आम्ही जेव्हा जिल्हाधिकाऱ्यांकडे गेलो तेव्हा जिल्हाधिकाऱ्यांना मी सांगितलं शेतकऱ्यांना मोबदला दिल्याशिवाय इकडे काम सुरू आहे. उद्याच्या दिवसात काम पूर्ण झाल्यानंतर जमिनीचे दर जर कमी आले तर तुम्ही इंटरेस्ट घेऊन हे दर वाढवण्याचा प्रयत्न कराल का? असं कोणी करत नाही. कारण काम पूर्ण झालं आता गरज नाही ना, बरोबर. त्याच्यामुळे तो दर येईल तो घ्यावा लागेल. दुसरं प्रांताला सांगितलं तुम्ही एखादं घर घेतलं की घराचे सगळे पैसे दिल्याशिवाय तुम्हाला बिल्डर पोझिशन देतो का? नाही देत. मग आमचे शेतकरी एवढे चांगले आहेत, 1 रुपयाही न देता नोटीस न देता त्यांना काय पैसे मिळतील हेही माहिती नसताना जेव्हा ते जागा देतात, काम करून देतात, तेव्हा त्यांच्या चांगुलपणाचा फायदा घेणं हे उचित. शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत बघू नये. मला कोण राजकारण करतो त्याच्याशी काही घेणं देणं नाही, पण राजकीय पुढारी त्याची भूमिका अशी असली पाहिजे. सरकारच्या वतीने जी यंत्रणा काम करते ती यंत्रणा, सरकारच्या वतीने जमीन अधिग्रहण करण्यासाठी जी नेमली असेल ती यंत्रणा शेतकरी यांच्यामध्ये समन्वय करून देण्याचं काम हे लोकप्रतिनिधी करतात. आणि हा समन्वय करत असताना शेतकऱ्यांच्या पदरामध्ये जास्तीत जास्त मोबदला कसा मिळेल ही भूमिका लोकप्रतिनिधीची असते आणि तीच भूमिका ठेवून मला गेल्या अनेक दिवसापासून वसंत गायकवाड मला वाटतं वर्ष झालं सांगतो शेतकऱ्याने घेऊन यायचं, शेतकऱ्याने घेऊन यायचं. आता तो शेतकरी परवा पास करते. ठीक आहे, आपल्यात एखाद्या व्यक्तीवर आपला विश्वास असतो. विश्वास जोपर्यंत असतो तोपर्यंत माणूस शेतकऱ्याकडे जात नाही. मला असं वाटलं की आता शेतकऱ्याला वाटायला लागलं की आपली काहीतरी फसवणूक घराच्या बाबतीत होणार. मी तुम्हाला माहितीसाठी म्हणून सांगतो, यापूर्वी पण एक मेसेज आला आणि मी जेव्हा इथं आलो होतो तेव्हा शेतकऱ्यांनी मला अशी माहिती दिली की सरसकट सगळ्यांना 6 लाख रुपये भाव मिळेल अशा प्रकारचं वक्तव्य एक लोकप्रतिनिधीने आपल्याकडे येऊन केलं. तर मी ऑफिशियली माहिती घेतल्यानंतर कुठलाही दर निश्चित अजून झालेला नाही. कुठल्याच गावचा दर अजून निश्चित झालेला नाही. जर आपल्याला कोणी सांगत असेल की ती आपली दिशा, ज्यांनी कोणी मेसेज टाकले मला काही त्यांना दोष द्यायचा नाही. त्यांना असं वाटत असेल ज्यांच्या नावाने मेसेज टाकला ते शेतकऱ्यांना न्याय देऊ शकतात, त्यांनी जरूर प्रयत्न करावा. त्यांचं स्वागत आहे, त्यांचं अभिनंदन. आपल्याला राजकारण करण्याची आवश्यकता नाही. तर प्रश्न आहे शेतकऱ्यांच्या वर होणाऱ्या अन्यायाचा. शेतकऱ्यांची भूमिका अशी आहे की कोंबडा कोणाचा भाग देतो आम्हाला काय घेणं देणं नाही. आमचा दिवस उगवला पाहिजे.
अशी भूमिका शेतकऱ्यांची आहे. आणि म्हणून मी माहिती घेतल्यानंतर तुमच्या मामुलीचा रेडी रेकनरच्या दराप्रमाणे जर तुम्हाला मोबदला द्यायचा ठरवला 28 लाख रुपये एकरी तुम्हाला मोबदला मिळेल. मला असा प्रश्न पडला, त्याची गोष्टीला विचारलं, मला 28 लाख रुपये एकरी जर मामुलीवाल्याने त्याची खाजगी जागा द्यायचं ठरवलं तर जेवढी देतील तेवढी जागा मी घेईन. बरोबर ना? 28 लाख रुपयात मिळायचं असेल तर कोणी घेईल ना. मला चंद्रभूषणी सांगितलं, साहेब 10 गुंठ्यापर्यंत पाहिजे असेल 10 लाख रुपये गुंठा, आणि 1 एकर तुम्हाला पाहिजे असेल तर 6 ते 7 लाख रुपये गुंठा असा इकडे भाव आहे. ते 7 लाख रुपये गुंठा पकडला तर 2,40,000 रुपये एकर, आणि 10 लाख पकडला तर 2,40,00,000 आणि 10 लाख पकडला तर 4 कोटी रुपये एकर. आता ह्यामध्ये आपल्याला प्रयत्न याच्यासाठी करायचा आहे. इथे 28 लाख रुपये जर भाव येत असेल तर 28 लाखाचा भाव 6 लाखापर्यंत जाणार आहे का? त्याच्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. असं मेसेज टाकून तो भाव होतो. आणि तीच गोष्ट काल मी कलेक्टरला सांगितली की याच्यासाठी तुम्हाला पुन्हा एकदा कलेक्टरची बैठक घेऊन दर निश्चितीसाठी आजूबाजूच्या गावांमध्ये जर विवाद झाले असतील त्यांचे विवाद गृहीत धरून ज्या गावामध्ये जागेचे विवाद झाले नसतील आणि रेडी रेकनरप्रमाणे जर कमी येत असेल तो जर वाढवण्यासाठी प्रयत्न केला. हे कधी करतील? नाक दाबल्याशिवाय तुम्ही करणार नाही. माझी ही भूमिका नाही. रस्त्याचं काम होणं हे गरजेचं आहे. तसं वसंत गायकरांनी सांगितलं की अजून मेसेज असा नाही टाकला या रस्ता अमक्याने मंजूर केलाय. या रस्त्याचं श्रेय कोणी नाही येऊ शकत माझ्याशी. हे रस्ता मीच केलेला आहे. आणि हा कधी केला? 2014ला काही लोक बीजेपीत नव्हते तेव्हा हा रस्ता मी मंजूर केला. त्याच्यामुळे त्याचं श्रेय कोणाला घेता येणार नाही. पण तेव्हा जो रस्ता मंजूर झाला तो डांबरीकरणाचा मंजूर झाला. आणि नुसता डांबरीकरण मंजूर नाही झाला तर फक्त 10 मीटरचा रस्ता मंजूर झाला. हे डबल तुमच्याकडे जे 4 वे आहे 2 वे आहे ते नव्हतं. 4 लेनचा रस्ता नव्हता. आणि म्हणून पुन्हा गडकरी साहेबांच्याकडे पाठपुरावा केला. ट्रॅफिक कमी असल्यामुळे हा 4 लेन रस्ता करायला टेक्निकली अडचणी होत्या. म्हणून गडकरी साहेबांनी त्याच्यात मार्ग असा काढला की मुरबाडपर्यंत आपण याला 4 लेन करू आणि मुरबाडच्या पुढे 10 मीटरचा रस्ता आणि त्याला कॉन्क्रिटिंग करू असा मार्ग काढला. आणि त्याच्यामध्ये 2-3 वर्ष निघून गेली. अनेकदा दिल्लीला याच्या संदर्भातून बैठका घेतल्या आणि त्या बैठकीचं फलित म्हणून हा रस्ता मंजूर झाला. हा रस्ता चांगल्या पद्धतीने याचं काम सुरू आहे. या रस्त्याची तुम्ही आजूबाजूचे रस्ते बघा, त्यामध्ये हे क्वालिटीचं काम आहे. चांगलं काम करतो ठेकेदार. पण ठेकेदार जरी चांगलं काम करत असलं तरी शेतकऱ्यांच्या मुळाशी येऊन तुम्ही जर काही करत असेल बाब उचित. आणि म्हणून आपण सगळ्यांनी जी काय भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेला माझं सहकार्य असेल. पण काम बंद करा ही भूमिका मी उघडपणाने घेऊ शकत नाही. मला करावं लागेल. मी पण लोकप्रतिनिधी आहे. त्याच्यामुळे ह्याचा निर्णय तुम्हाला करायचा. मी या बाबतीत काही भाष्य करणार नाही. एक मुद्दा वसंत गायकरांनी सांगितलं. मगाशी मी त्यांना तो प्रश्न केला. वकिलीकडे बसलेला आहे. काय नाव तुझं? अनिकेत. याची मदत घ्या. खरं हा सगळा महाराष्ट्राचा प्रश्न आहे. एखादा स्टेट रोड असतो. स्टेट रोड जेव्हा नॅशनल हायवेकडे वर्ग होतो तेव्हा ते त्याचा अलाइनमेंट करून DPR बनवतात. आणि DPR बनवताना रस्त्याची रुंदी 4 लेनसाठी जेवढी लागणार असेल तेवढी गृहीत धरून ते वर्ग करतात. आणि 2005ला सरकारने असं नोटिफिकेशन काढलं. 2005ला असं जर काही रस्ते वर्ग झाले असतील 2005च्या आधी तर त्या रस्त्याला जी जागा DPR मध्ये पकडलेली आहे ही जागा त्या यंत्रणेची झाली. आता यंत्रणेची झाली तर त्यांनी नावावर करायला पाहिजे होती. त्यांनी नावावर केली नाही. म्हणून मी शेतकऱ्यांना परवा सांगितलं
की याच्यासाठी या परिपत्रकाला चॅलेंज केलं पाहिजे कोर्टात. हे कोर्टात टिकणार नाही. मोबदला तुम्ही देऊ नका, मग आमच्या नावावर जागा आहे ना. तुम्ही सांगता की नाही मोबदला देता येणार नाही, मग आमच्या नावावर जागा आहे ती घेऊ नका. तुमची हे सांगता तर तुमचा उतारा दाखवा. ही भूमिका ठेवली पाहिजे शेतकऱ्यांनी. त्यांच्याकडे नाही, ही भूमिका आपली असली पाहिजे. तुमच्याकडे तुमच्या जागा वर्ग झाले ना, तुमचा उतारा दाखवा. आमची जागा एक्वायर केले तर आम्हाला दिलेली नोटीस दाखवा, आम्हाला दिलेले पेमेंट दाखवा. परवा एक शेतकरी मला इथे सांगत होता की मला असं उत्तर मिळालं की 40 वर्षापूर्वी तुझ्या आजोबांनी 40 रुपयांनी जागा दिलेली आहे, तू आता कसले पैसे मागतो. तर 40 पैसे असू दे ना, 40 रुपये नको. आमच्या आजोबाला दिलेले दाखवा. सरकार असे कॅश आणून देते का? सरकार पैसे कॅश आणून देते का? चेकच देणार ना. कुठल्या बँकेत चेक पास झालाय? बरं, त्या आजोबाकडे नसेल पुरावा, सरकारकडे आहे की नाही? सरकारने पुरावा दाखवावा, संपला विषय. शेतकरी मध्ये येणार नाही. कुठलाही मोबदला न देता जमीन सरकारची झाली, हा महाराष्ट्रातच परिपत्रक निघालेला कायदा आहे. या कायद्यानं जसं मागे स्ट्रीटला तुमच्या कुठला आपलं ते स्टरलाइटची लाईन चालू होती तेव्हा असंच होतं. 1500 रुपये गुंठा जागा. हे लोक माझ्याकडे आले कोर्टात, एक तर पळाला आमच्याकडून. हा, काम करून घेतलं की लोक पळतात, कामासाठी माझ्याकडे येतात. हरकत नाही, ज्याचं त्याचं परमिशन त्याच्या पाठीमागे. तू वरती बसते त्याच्याकडे अन्याय करत नाही. त्यावेळेला या स्टरलाइटच्या लाईनसाठी नवीन GRP सन्माननीय आताचे मुख्यमंत्री आणि तेव्हाचे ऊर्जा मंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना GR काढायला, तो अख्ख्या महाराष्ट्राला लागला. हे तुम्ही जनक आहात, कल्याण तालुक्यातले लोक तुम्ही जनक आहात त्या GRचे, आणि तरी त्यांना कमी पैसे झाले. 1500 रुपये मिळाले असते तर काय केलं असतं. तर आता मुद्दा असा आहे, याच्यासाठी आपल्याला कायदेशीर लढाई लढावी लागेल. सरकार दरम्यान निश्चितपणाने मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, रात्री मी त्याला विषय कानावर घातले. आम्ही रात्री एका लग्नात एकत्र होतो, त्यांच्या कानावर विषय घातलाय. त्यांनी मला सांगितलं 12 तारखेनंतर आपण भेटू, त्याच्यानंतर मला तुम्ही ही माहिती द्या, त्यात काय आपल्याला करता येते ते निश्चितपणाने आपण त्यातनं मार्ग काढता आला तो निश्चितपणाने करा. पण तुमची संघटना युनिटी ही कायमची असली पाहिजे. माझे अधिकारी इकडे बसले, त्यांना सूचना आहे, शेतकऱ्यांवर अन्याय करून काही करू नका. हे कोणीही रस्त्याच्या विरोधात नाहीये. फक्त तुमची जी भूमिका आहे, ही जागा आमची झाली तर अशी काही जागा होत नाही. आधी तर तुमचा उतारा असेल तर दाखवा, म्हणजे कोणी येणार नाही आडवा. आम्ही मदत करेन, कोणी आडवा नाही आलं पाहिजे त्याच्यासाठी. बरोबर, ही भूमिका ठेवून तुम्ही लोकांनीही काम करण्याची आवश्यकता आहे. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे, हा रस्ता करत असताना खरं तर आधी नोटिसा दिल्या पाहिजे होत्या. नोटिसा देऊन मोजणी व्हायला पाहिजे, मोजणी झाल्यानंतर पेमेंट द्यायला पाहिजे होतं. नॅशनल हायवेचा कायदा पण मोडून टाकलाय. कसं काय मला माहिती. नॅशनल हायवेला 80% जागा ही ॲक्वायर झाल्याशिवाय कामच करता येत नाही, टेंडरच काढता येत. तर मला अशी माहिती मिळाली, खरं खोटं तुम्हाला माहिती, शेतकऱ्यांची फार शेतकऱ्यांची जागा जात नाही अशी माहिती माझ्याकडे. ही नॅशनल हायवेच्या कार्यकारी अभियंत्यांनी दिलेली आहे. जास्त जागा फॉरेस्टची आहे असं त्यांनी सांगितलं. त्याच्यानंतर जी जागा आहे तोच मुद्दा आहे, शेतकऱ्याच्या जागेत करायचं आणि सरकारी जागेत नाही करायचं. का तर फॉरेस्टची एनओसी नाही. मग शेतकऱ्यांनी कुठे एनओसी दिली? शेतकऱ्यांनी एनओसी दिली का काम करायला? नाही. आता मला कोणीतरी सांगितलं, विश्वनाथ जाधवनी सांगितलं की एका शेतकऱ्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तुम्हाला आठवत असेल तर परवा इथूनच मी त्या PIला फोन केला. त्याला सांगितलं, जर तू यामध्ये आलास, सिव्हिल मॅटर आहे, शेतकरी आपल्या जागेचा मोबदला मिळावा म्हणून त्याच्या जागेवर जातो
आणि त्यांना नेऊन जर गुन्हा दाखल केला, बसवलं, तुला गडचिरोलीला पाठवीन असं या ठिकाणी त्याला वाटतं. काही पोलिसांचा रोल नाही. जर पोलीस आले, माझा नंबर सगळ्यांकडे आहे, डायरेक्ट मला फोन. कोणी लोकप्रतिनिधी जर पोलिसांना पाठवून शेतकऱ्यांना दाबत असेल तर मी शेतकऱ्यांच्यासाठी अर्ध्या रात्री उभा आहे. यांच्याकडेही पोलीस गेले होते ना, परत आले का पोलीस? यांच्या समोर अशा भाषेत त्यांना सांगितलं होतं, समज दिली होती, परत आले नाही. आणि त्याला तुमच्या इथून समज दिल्यानंतर त्या पीआयचा फोन गेला माझ्या पीएला, मला संध्याकाळपर्यंत साहेबांना भेटायचं आहे, साहेबांचा काहीतरी गैरसमज झाला. तुम्ही फार सणशील, त्याचा फायदा आणि तुमच्या चांगुलपणाचा फायदा सगळीकडे घेतला जातो. म्हणून आपण आपल्या मोबदल्यासाठी कायदेशीरदृष्ट्या जे आपल्याला करणं आहे ते करण्यासाठी आपण सगळ्यांनी संघटितांनी एकत्र होतो. बाकीच्या काही गोष्टी आहेत मी जाहीरपणाने बोलत नाही, त्या खाजगी तुम्हाला मी जे काही मार्गदर्शन करायचं ते करीन. पण आता मोबदल्याच्या बाबतीतला विषय जो आहे ना, जो कोणी सांगतो की मी 6 लाख रुपये मिळवून देणार, मला अनेक शेतकऱ्यांनी सांगितलं की आम्हाला सांगितलं की सगळ्यांना 6 लाख रुपये झाले, तुम्हाला वाढवून घ्यायचं आहे म्हणून मी थांबवलं. मी तर स्वागत करेन, इकडे येऊन तुमच्या असं टेबल वाढवून स्वागत करेन. जर तुम्हाला 28 लाखाचं 6 लाख गुंठा जर मिळवून देत असेल कोणी ना, चांगली गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे. याच्यात चुकीचं काय? बरोबर आहे ना की नाही? 24 लाख बसतील सर, 4 पट आहे ना? 4 पट आहे ना? सगळं पकडून काय झालं? सगळं पकडून 68 लाख रुपये हेक्टरी हा तुमच्याकडचा भाव आलेला आहे इथला मामलोलीचा. आणि म्हणून ते दर प्रसिद्ध करायला घाबरतात. काम सुरू झालं की ते प्रसिद्ध करतील. तुम्ही काय करणार? काम पूर्ण झाल्यावर काय करू शकता का? नाही ना. आता तुम्हाला ठरवायचं आहे काय करायचं काय नाही ते. पण कलेक्टरने सांगितलं का अशा प्रकारचं जर परिपत्रक असेल तर आम्हीही शासनाला लिहू, हे चुकीचं आहे, अन्यायकारक आहे असं सांगितलं ना. जेवढे शेतकरी होते त्यांना असंच सांगितलं, हा अन्यायकारक विषय आहे, आपण हे लिहू. आज सकाळी पुन्हा मी प्रांताला फोन केला, कुठल्या गावचे दर फायनल झाले ते तरी मला सांगा. तर साहेब एकाही गावचे दर फायनल झाले नाही. आता कोणी मेसेज टाकली त्याच्यावर विश्वास ठेवू नका. फक्त त्याच्यावर एकच ओळ लिहा बाबारे, त्याच्यात असं पण टाकणार या गावचा हा दर, त्या गावचा तो दर, त्या गावचा तो दर, अमुक अमुक नेत्याने मिळवून दिला. बरोबर, आपण सगळेच गुच्छ घेऊन जाऊ. आपल्याला काय अडचण आहे? आपल्याला मेहनत न करता जर शेतकऱ्यांना पैसे मिळत असतील तर चुकीचं आहे का? पण पावसात दिलो होणे तर कशात दिलो? आमच्या कुटुंबाची जागा जाते, आमच्या कुटुंबाला जो मोबदला इकडे जमिनीच्या दराप्रमाणे मिळाला तो कुठलाही शेतकरी खुशच होणार ना. तो बोलणार का वसंत गायकरनी का दिला, विश्वनाथ जाधवने द्यायला पाहिजे होता, असा काही विषय आहे? आता मी इथं आलो म्हणून तुमची अशी भूमिका आहे का? नाही, कपिल पटलांकडनंच मोबदला मिळाला तर घ्यायचा. बरोबर, चंद्र गोष्टीने दिला तर नाही घ्यायचा, असा आहे का विषय? नाही. त्याच्यामुळे आपल्याला कोणाचाही कोंबडा काम देऊ दे, शेतकऱ्याला दिवस सोडवला पाहिजे एवढी गोष्ट तरी आहे. आणि याच्यासाठी सोपं नाही आहे. तुमची केस तुम्ही लोकांनी कठीण करून ठेवलेली, आपणच सगळे जबाबदार आहोत त्याला. आता त्याच्यासाठी मेहनत करावी लागेल, संघर्ष करावी लागेल, संघर्ष करावा लागेल. एवढं सोपं राहिलं नाही. आपल्याला कोणाच्याही राजकारणात घुसायचं नाही. जो कोणी येत असेल या तुमच्या यात्रेमध्ये त्याला सामील करा. कुठल्याही पक्षाचा असो, कोणी नेता असो, आपल्याला जेवढे लोक येतील आपल्याला न्याय देण्यासाठी त्यांचं स्वागत आहे. काही प्रश्न विचार करण्याची आपल्याला आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. त्याच्यामुळे याच्यासाठी संघर्ष करण्याची भूमिका आपल्याला ठेवावी लागेल. तेव्हा ते वसंतराव शक्य होईल. अन्यथा जो काही रेडिएटचा रेट येईल तो रेट घेऊन आपल्याला गप्प बसावं लागेल. आणि मग त्याची जबाबदारी बाकीच्यांची कमी आणि 75-70% तर आपलीच आहे. तर आपणच शेवटी सगळं मोकळं सोडलेलं आहे.
अशा अनेक विषय ह्या तुमच्या तालुक्यामध्ये होतात. कसं होतं, रेल्वेचा विषय घ्या. आता रेल्वेचा विषय मला घ्यायची गरज नाही. तर तुम्ही मुरबाड विधानसभेत बरीच मतं दिली, मशीनला पण दिली आणि तुतारीला पण दिली. स्वागत आहे तुमचं. त्यांनी तिकडं मुरबाडला गाजर वाटले होते. कोणी गाजर वाटले होते? या कपिल पाटलांचं करायचं काय? 5 वर्ष झाली रेल्वेचे गाजर दाखवतात, याचा अर्थ रेल्वे मंजूर नव्हती. बरोबर. परवा आला काय व्हिडिओ बघितला का? बघितला की नाही? मग मंजूर नाही तर जमीन अधिग्रहणाला पैसे कसे मागितले? मंजूर आहे. आणि तिकडे सांगितलं कसं 23-24 लाख मंजूर झाले तेही माहीत नाही. ते मंजूर झाले 19 लाख, त्याला पैसे फायनान्शियल अलोकेशन झालं 22 लाख. आणि मग जमीन अधिग्रहणासाठी मोजणी सुरू झाली. आता मोजणी झाल्यावर पण कोणी बोलत असेल रेल्वे नाही, तर मतांसाठी खोटं बोलायचं आणि नंतर श्रेय घ्यायला कबूल करायचं. मी फार काही रेल्वेवर बोलत नाही. एक नेत्याने सांगितलं मी तर अलाइनमेंटच चेंज करणार आहे. कपिल पाटलांना काही समजत नाही, ती कुठूनही आणलेली आहे. पण त्यांना हे माहिती पाहिजे की अलाइनमेंट हा कुठलाही लोकप्रतिनिधी ठरवत नाही. अलाइनमेंट किती एजन्सी ठरवते. ते एक त्यांच्या माध्यमातून, समजा रेल्वे आहे तर रेल्वे एक एजन्सी नेमते, कुठून गेली पाहिजे. कल्याणवरून जर मुरबाडला रेल्वे न्यायची तर कुठून गेली पाहिजे ते काय बघतात. कमीत कमी ब्रिज कसे येतील, कमी अंतरात आपण मुरबाडला कसे पोहोचू, कमी स्टेशन कसे येतील आणि जास्त गावं कव्हर कशी होतील, हे सगळं बघून ते DPR बनवत असतात. DPR कपिल पाटील बनवत नाही. आता बऱ्याच वर्षापासून लोकप्रतिनिधी असलेल्या लोकांना हे पण समजत नसेल. त्यांनी असं एका पत्रकाराला मुलाखत देताना सांगितलं ते DPR चुकीचा बनवलेला आहे. 10 वर्ष निष्क्रिय खासदार या लोकसभेला लाभला. आज सगळी ते कामं मी केलेत. हा रोड मी बनवलाय, रेल्वे मी आणली, तो शहापूरपासून इथला रस्ता मी केला, तुमच्या 418 लोकांना, बारबी डॅमच्या लोकांना कामाला मी लावला, त्यांना मोबदला मी मिळवून दिला. आता निष्क्रियता अशी असेल ना तर हो मी निष्क्रिय आहे. एवढं काम केल्यावर सुद्धा निष्क्रियता असा शब्द जर लागत असेल तर मी निष्क्रिय आहे. मग स्वतः बरेच लोक असे आव्हानतात की आम्ही असं काम केलं तसं काम केलं, ते त्याच्यापेक्षा जास्त. मला त्या गोष्टीचं पण राजकारण करायचं आहे. पण आता मला बघायचं आहे, मी काही डिटेल सांगायला जात नाही. मला बघायचं आहे रेल्वेसाठी काय करतात. माझ्या शुभेच्छा. जे कोणी याच्यासाठी प्रयत्न करतात त्यांना माझ्या शुभेच्छा. रेल्वेचं आता मी जर नियमावली सांगायला गेलो तर मग माहीत होते काय करायला पाहिजे. कारण ते तर समजलं पाहिजे आता काय पुढे करायचं आहे. बरोबर ना? आपण कशाला सांगायचं. लोकांनी निवडून दिले, लोकांची सेवा करण्याची संधी दिलेली आहे, त्यांनी ते केलं पाहिजे. काय करतात ते पण नाही झालं आपण आहोतच ना. आपल्याला पदाची गरज आहे. माझ्या पाठीमागे तुमच्यासारख्या लोकांची शक्ती असल्यामुळे मला काही काम करताना कुठली अडचण येत नाही, कुठेच येणार नाही. आणि महाराष्ट्रामध्ये आता सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाल्यामुळे मला तर कुठल्याच कामाला कुठेच अडचण येणार नाही, मला खात्री आहे. आणि तुमच्यासारख्या सगळ्या लोकांचा आशीर्वाद हा माझ्या पाठीशी असल्यामुळे निश्चितपणे सरकार दरबारी आपल्या शब्दाला वजन आहे. कधी चुकीचं कधी कुठल्या अधिकाऱ्याला सांगत नाही, जनतेला कधी खोटं सांगत नाही. जे आहे ते खरं सांगतो. जे आहे ते खरं सांगितल्याने तुम्ही कधीही मला भेटल्या अर्ध्या रात्री तुमच्या डोळ्यात डोळे घालून मला बघता येईल. तुम्ही कुठे भेटल्यावर तुमच्या नजरेला नजर न देता जर खाली मान करायला लागली त्याचा अर्थ माझी काहीतरी चूक आहे, मी तुम्हाला फसवलं असा त्याचा अर्थ आहे. आता राहिला विषय पारेषणचा. काल माझ्याकडे ते सगळे अधिकारी आले होते. मी त्यांना सूचना केली की तुम्ही अंबरनाथच्या दुर्गम भागाला जर 3500 रुपये भाव दिला असेल तर हे पुन्हा ह्याचा तुम्ही परत बसा आणि आमच्या लोकांना 3500 कसा देता येईल याचा विचार करा. चर्चा करून पुन्हा आपल्याकडे येतो, पुन्हा ते माझ्याकडे येणार आहेत. आपण त्याच्यासाठी प्रयत्न करू. शेवटी दर ठरवणं त्यांच्या हातात, दर ठरवणे जिल्हाधिकाऱ्यांच्या हातात. पण त्यांनी कसा दिला याची माहिती त्यांना मी काढायला सांगितली.
कल्याण प्रांताला सांगितलं की अंबरनाथ प्रांताने कसं उल्हासनगर प्रांताने कशा पद्धतीने 3500 रुपये रेट काढलाय त्याची माहिती काढा आणि तो रेट कल्याणला कसा लागू होईल त्याच्यासाठी प्रयत्न करा. त्याच्यासाठी आपण निश्चितपणाने विश्वनाथ जाधवजी प्रयत्न करू. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मोबदला कसा आपल्याला मिळवून देता येईल याच्यासाठी आपण सगळे संघटितपणे प्रयत्न करूया. अशा प्रकारची भावना या ठिकाणी व्यक्त करतो. आपण शेतकरी सगळे या ठिकाणी जमा होऊन मला आपण बोलवलं त्याबद्दल आपल्यालाही धन्यवाद देतो. आधी उगवत्या सूर्याला नमस्कार करण्याची प्रथा आहे. बुडणाऱ्या सूर्याला नमस्कार करणारे तुम्ही लोक आहात हे तुम्ही किती महान आहात. खरोखर तुमचा अभिमान होतो. आमचे ते तिकडे बसलेत बंधू ती काठी घेऊन तिकडे आले होते अर्धा घर माझा जातो. मी बोला अर्धा पण घेऊ नका ना तुम्हाला पूर्ण घ्यायचं नाही. ते पुढे निर्गुण आहे कुठे त्यांचा अर्धा घर जातो बघा. आमच्याकडे माझ्या गोडाऊनमधून बुलेट ट्रेन गेली. आम्ही बुलेट ट्रेनला सांगितलं मधून जर बुलेट ट्रेन जात असेल तर तुम्हीच आम्हाला दोन्हीकडचं गोडाऊन बनवून द्या. आम्ही ते भाड्याने लावू. बुलेट ट्रेन कन्व्हिन्स झाली की आपलं सगळ्याच्या सगळं गोडाऊन हे बाधित होत आहे त्याच्यामुळे सगळ्या गोडाऊनचा आपल्याला मोबदला द्यावा लागेल. आता याचं घर अर्ध बाधित होत असेल तर ते पूर्ण घेतलं पाहिजे. आपल्याला काही खिशातले पैसे द्यायला लागत नाही. अर्ध घर घेऊन रस्त्याच्या कडेला कसं लागणार. उद्या एखादं ट्रक घरात घुसलं काय करणार एवढ्याला पडेल आपल्याला. थोडा सहानुभूतीने विचार केला पाहिजे. नियमात नसेल थोडंसं नियमाच्या बाहेर जाऊन सहानुभूती लावून भविष्यामध्ये त्यांच्या सुरक्षेसाठी आपल्याला अशा प्रकारचे निर्णय करावे लागतात. तुम्ही ती भूमिका घ्यावी करावं अशा प्रकारची भावना व्यक्त करतो आणि तुम्हाला शाश्वत करतो. उद्या जोर जबरदस्ती जर तुमच्यावर कोणी करत असेल तर तुमच्या पाठीशी खंबीरपणाने उभा. गाडी बसल्याबरोबर आता पोलिसांनाही फोन लावून सांगणार तुम्ही गेले तर याद राहा. सिव्हिल मॅटर आहे. भानगड झाली तर जा. पण आता भूमिका तुम्हाला भूमिका घ्यायची तुम्ही घ्या. मी काम बंद करावं या भूमिकेचं नाही. बरोबर सरकारी काम आहे पण सरकारच्या लोकांना पण माझी विनंती आहे त्या लोकांनी 2-4 दिवस जे काही दिले त्या 2-4 दिवसामध्ये शेतकऱ्यांना नोटीसा येऊन त्यांच्यात किती जागा जाते याची माहिती देऊ. त्यांचा मोबदला लवकरात लवकर आणि किती दिवसात आपण देऊ शकतो याची माहिती त्यांच्यापर्यंत देणं ही आपली ही जबाबदारी. फक्त आपण लाईन मारायची आणि काम चालू करायचं आणि पुढे चालायचं अशी भूमिका न ठेवता शेतकऱ्यांचाही विचार करून येणाऱ्या काळामध्ये आपण काम करावं अशा प्रकारची सूचना आपल्याला करतो आणि आपल्याला सगळ्यांना या कामासाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.